इमं मे गंगे यमुने सरस्वती शतद्रस्तोमं सरिता पर्ष्ण्या आसिग्न्यामलद्रुदेवी तस्तयार्जीकीय शृण्या सुषोमया ॐ अडचण होती म्हणून द्यायचे राहिले. आठवडा सांगून घेतले होते, वर्ष झालं आणि आजच बरे आला. साहेबांचं कळालं ना. आता काही वर जाऊन देऊ ना, ठेवा तुमच्याचकडे. तसं नाही वहिनी, गेलेल्या जीवाचं देणं नाही अडकवायचं. दिलाला शांती नाही का बसणार आणि भगवानजी मी माफ नाही करणार. भगवानजींचं मला माहित नाही, साहेबांनी तुम्हाला केव्हाच माफ केलं. रोज मेली ती चिडचिड 800 रुपयांसाठी स्वतःचंही ब्लड प्रेशर वाढवायचं आणि माझं करून काय होतो. तुम्ही दिले सांगून त्यांच्याच खिशातले मी दिले त्यांना एकदा आणि मेली ती चिडचिड कटकट थांबवली. तरीच महिन्याभरात एकदा मी फोन नाही आला. मला वाटलं म्हातारा विसरला की गचकला. हो, तुमच्या जिभेला काय हार्टबीट आहे की नाही? आहे की. आता तुम्हाला म्हातारा म्हटलेलं पटत नाही, पण आम्हाला पटतंय. आम्ही आमच्या बापाला म्हातारा म्हणूनच बोलवतो आणि तुमचा हसबेंड मी मला बापावाने. बरं वहिनी, काळजी घ्या. म्हातारा शनिवारी गेला ना. काय नवीन आहे? हा दादांच्या ओळखीचा होता. तर त्यानेच तुझ्या दादानं गाठलं. रंगारी कशाला तरी आलेला आणि आपलं रडगाणं सुरू केलं. 8 दिवसात सांगून घेतले 800. दादा पण ना याच्या हात धुवून मागे लागले. तू काही कमी नाही, देतो देतो करत राहिला. माणूस गेलं का सगळ्यांना उपलब्धी होती. तो पण आता मिळाले ना, आपलं तरी समाधान. बाहेरचे असे आपल्या रक्ताचे काय कमी आहे? तुमची आत्या आणि काकू थांबले गे. तुमची आत्या आपल्याला म्हणत होती आलीच आहे तर आवड घेऊन जाते. त्यावर ती काकू काकूला घेऊन जाते. प्रसंग काय, त्यांचं वागणं काय. जरा बघा रे कोण भर दुपारी काय म्हणतात काय माहिती. हात मारायला कोण कळून येतं का? नेहमी मला सापडलं येणार आहे. काय नाही, काय तेच बोलायचं. मग मी काय बोलणार आहे? अमेरिकेबद्दल बोल की. अमेरिकेत असतोस ना बाबा तू, सगळ्यांना अप्रूप आहे. आला गेला आधी तुझी चौकशी करत होता. जा जा बोल. यांचं ना डोकं फिरलंय. दादा
पण मी काय म्हणतो, एकटा धावाच नको आता. 3-3 पोरं असत ना तुका, येऊन जाऊन धावायचं आहे ते काकडे काय? बघू, अजून असं काही ठरवलं नाही. तुम्ही आहातच ना. देवाजवळ आता अक्का उभा आयुष्य कसं काढताना. कितीच आयुष्य राहिलंय माझं. चांगला बोल घे बहिणे, पुढची 100 वर्ष तरी तुका काय व्हायचा नाही बघ. सावंत महिने 60 झाली हो माझी आता, आणि तुम्ही मला 160 वर्ष जगवायला निघाला. मग आता काही भीतीचा बोलूक नको. आता काय दादा गेले त्यांच्या पाठून तुम्ही पण जावा असा म्हणायचा. काहीतरी पोरा बरी असत ना, तिने नाहीत काय? आली आहे तो. आली ना, सांध्या सांग तिने ती बरं झाला सावरतली हळू. तुम्ही सावरलास ना ता एक बरा झाला. पण तू खमकी म्हणून सावरलंच गे. नाही तर ते खामकर माहिती असत ना, हो त्याच्या वहिनीच्या आत्ते बहिणीच्या लेकीचं हो वारलो. झाले 6 महिने, पण अजून पण काहीतरी डोळे लावून बसलेली असतात. मी म्हटलंय की आमची वहिनी बघ कशी खमकिया, अशी सावरतली. बरा झाला पण तू सावरलंस ना. एकटा नको येऊन जाऊन खा पोरांकडे. आता तू काय एवढी वर्ष कमी नाही केलंस त्यांचा. करू दे की त्यांचा तुझा थोडासा, कळला काय? तो अमेरिकेतला काय गेलो दिसत नाही तो. सकाळी गेला असेल. होय काय? मग येतय. काळजी घे. शिंदेनो हा कोण गेलास? हो. वहिनीनो कंपनी येईल तुमका. येताय की? जयंता गेला, हरभार वाईट झालं. बहिणी बसा बसा. सुना आणि नातवंड आलेत. आली आहे. आता ते हॉटेलवर परत गेली. मुलं आहेत. मुलं आली असली की कसं घर भरल्यासारखं वाटतं. पण आता काय, जयंताच नाही म्हटल्यावर चालायचं. जयंत मरणाच्या बाबतीतही उतावळा, लवकर गेला. बरं बहिणी, आता 4 दिवस राहिलेत, सुखाने जा. 4 नाही हो, आत्ताच ती सावती मला 160 वर्षाचं आशीर्वाद देऊन गेली. अहो तेच हो, 4 म्हणजे 160 वर्ष जगा निवांत. बरं, मी पण आहे कंपनी द्यायला. निलेश कुठे? निलेश आहे, पाठवते मी त्याला. जरा आत जाऊन पाठवते मला. निलेश, अरे निलेश, शिंदे काका आले रे. अरे निलेश, कसा आहेस? मी बरा आहे. अरे जयंताला तुझं कपाळ कौतुक. रोज सकाळी आम्ही भेटायचो ना, तेव्हा सांगायचा. हो, दादा सांगायचे तुम्ही सगळे जमता म्हणून. अरे अख्खी अमेरिका उभी करायचा डोळ्यासमोर. तू त्याला मागवला होता ना? हा, म्हणजे तू त्यांना घेऊन गेला होतास ना तिकडे अमेरिकेला. पुरं सांभाळायला. हो, बरं सांभाळायला. तसं काही नाहीये. मी माझ्या मुलांना आजी आजोबांचं सुख मिळावं आणि त्यांना नागपणाचा सहवास मिळावा म्हणून गेलो. अच्छा, असं होय. आधी माहित असतं तर चांगला ठणकावला असता याला. पण आता काय, गेला वर जाऊन त्याला ठणकावतो. पण जायचं कसे? वर? अरे अमेरिकेला जायचं कसा? विमानानं. अरे विमानानं रे, काय माझ्या पोराला पाठवायचं आहे. अच्छा. बरं, बस बाबा बस. ते तिकडे तुझा रूम बी असेल ना? विलाय. अरे राहतोस कुठे? म्हणजे मोठा बंगला म्हणजे विला. अच्छा, मग एक्स्ट्रा खोली असेल ना? आहे ना. हे असून त्याचा सगळा प्रोग्राम झाला ना, ये घरी बसून. ते सुधी झालाय. आया बोलू का? नाही नको, तो नागपूरला असतो ना, काय कामाचं. येतो रे. चला नाही येतो. 160 वर्ष कंपनी. ऐकलं मी सगळं. मग यायचंच ना बाहेर. तुमचं अमेरिका प्रवास चालू होतं ना. मी नव्हतं सुरू केला, त्यांचं चालू होतं भरतच. मला वाटलं
शिंदे मुलासाठी वशिला लावायला आले. आणि मी आईदादांना माझी पोरं सांभाळायला घेऊन गेलो असं म्हणत होते. कोण म्हणाल असं? हे शिंदे काका. दुर्लक्ष कर. त्या सावध काकू आईला म्हणत होत्या मुलांकडे जाऊन राहा आणि पाहिजे म्हणून. तो परत आलेला ना, तो बोलला मला घर आणि जमीन विकायचा विचार असला तर आम्हाला कळवा. किती नाक खुपसतात रे हे लोक. अरे दादाला जाऊन 10 दिवस झाले, तोवर याचे सल्ले सुरू झाले सुद्धा. आमचं आम्ही ठरवू ना आम्हाला काय करायचं आणि काय नाही ते. कळत कसं नाही या लोकांना. अरे काळजी मोठी बोलतात ते. आम्ही इतके वर्ष एकमेकांना ओळखतो, बोलायची पोच नाही होत. आपण समजून घ्यायचं रे. ते काही या मुलाला अमेरिकेला जायचंय हा विषय काढायची ही वेळ आहे. असं सहन करता तुम्ही लोक काय म्हणता? सवय झाली आहे रे. ही लोक ना अशीच असतात. तुमच्या त्या अमेरिकेतल्या लोकांसारखे ना एटिकेट्स नाही. बरं, अमेरिकेवरून आठवलं, मी तुला आणि दादांना माझी पोरं सांभाळायला घेऊन गेलो असं म्हणत होते. असं कोण म्हणाल? ते शिंदेच म्हणत होते. तुला काय वाटतं आई? मला असं कुठे वाटतं. तू नाही ग, पण दादांना वाटत होतं ना तसं. तू फार विचार करू नकोस रे. हे दोघं मित्र आहे होते, काही बोलले असतील. आता आपले दादा नाही आहेत ना, उगाच त्यांच्या नावावर आपलं खपवलं असतं. त्यांचं जाऊ देत काय, पण तुला काय वाटतं? तुझं काय मत आहे? सांगायचं. हो, आम्हाला दोघांना असंच वाटतं. कोणाला दोघांना? मला आणि स्मिताला. काय वाटतं? या आईदादांना तो फायदा होतोस. अरे आई अरे काय बोलताय ते? अरे मी आई दादांना माझ्या मुलांना आजी आजोबांचा सुख लाभावा आणि त्यांना नातवंडांचा सहवास मिळावा म्हणून नेलं होतं. आणि तिकडे नेऊन नुसतं बसवलं नव्हतं, अमेरिकाभर फिरवलंही होतं. फिरवलं होतं की नाही? हो रे बाबा. आई तिकडे गेलेली तेव्हा वहिनीला काय काय पदार्थ खावेसे वाटले. मुलांच्या नावाखाली स्वतःच्या आवडीचे पदार्थ करायला लावले आईला. असं आई म्हणाली. आई कशाला म्हणेल? तिचा तो लाडका मुलगा ना अमेरिकेतला, तिने तिकडे कोणकोणते पदार्थ केले ते तिने फोनवर सांगितलं. नालायकात तुम्ही लोक. काय तू सांग ना, तुला काय वाटतं? खरंच मी स्वार्थी आहे? बोल नाही. सांग आई, खरंच सांग त्याला की तुला आणि दादांना काय वाटायचं ते. हो आई, तो विचारतोय तर सांगून टाक ना. नाही सांगणार. नाही सांगणार. अरे, तुम्हाला काय माहित मला काय वाटतं ते? गृहीत धरून बोलू नका. प्रत्येक जण दुसऱ्याला काय वाटतं ते स्वतःच ठरवतंय. आणि पण जबरदस्ती सांग सांग म्हणून मागे लागलाय. मला काही वाटायचंही नाहीये. हे वाटलं असलं ना तरी मी ते सांगणार नाही. ब्लॅकआउट. हा दादांचा स्वेटर मी विकलेला. त्यांच्या अंगावर चढता चढायचं नाही पण घालायचे. तुझ्या मापाची भूक तर लहानपणापासूनच होती. आठवतंय ना, माझ्यासाठी पण विणला होतास, पण तो काही मला झालाच नाही. आजीला झाला, मग तिथेच वापरला. आठवते, पण किती कौतुकाने दाखवायची प्रत्येकाला. पण हे सांगून तुम्ही विचका करायचा. किती त्रास द्यायचा रे? बहिणीला सर द्यायचा असला त्रास. तुमच्या दोघांसाठी मफलर भेटले की त्याचं नाही कधी कौतुक केलं. तू वापरतोस तरी काय? फक्त विमानात. फक्त विमानातच ना? तिथे मला कोणी ओळखत नाही ना म्हणून. शाळाच आहेस, दोघंच वापरूस मग. हे मी निदान वापरतो तरी. याला विचार कुठे हरवून ठेवला असेल. मला विमान प्रवास परवडत नाही. अय्या, ही दादांनी आईसाठी दिलेली प्रेमपत्र आहे की काय? बघू बघू. आई, तुम्ही प्रेमात होता? नाही रे. तुमचे दादा आहेत ना, त्यांचं किरण आमच्या वाड्यात होतं राहिला. तुमच्या दादा गावात शिक्षणाला नव्हतेच. माझी आत्या आहे ना, माझी आत्या होती ना, तिने तुझ्या आजीला
असणार. आणि आजीने त्यांना सांगितलंच, तेव्हा मी पोस्टात ना कामाला होते. ओळख करून घेतली आणि आधी त्यांच्यावरच्या जबाबदाऱ्यांचा पाडा वाचला. आणि भावंडांचं शिक्षण वगैरे ते? हो हो तेच. आणि तुला हे सगळं मान्य होतं? हो, म्हणजे ना मला तुमचे दादा आवडले होतेस ना. अय्या, आई लाजते. लाजत नाही ग, माझी ना काय हरकतच नव्हती या जबाबदाऱ्यांवर. मला उलट ना त्यांच्या विचारांचंच कौतुक वाटायचं. आणि मग प्रेम पत्राचा सिलसिला सुरू झाला काय? त्यांनी ही सगळी पत्र अशी ना जपून ठेवली असतील ना असं मला वाटलं नव्हतं. तुझी खूप आठवण येते. गावी कधी येतोय असं झालं. यावेळी आलो की अमराईत गप्पा मारायला जाऊ, शेतावर उंडारू, बकुळींच्या फुलांचा गजरा माळे मी तुझ्या लांब मेळीवर. खायला कसले रोमॅन्टिक होते दादा. आई, तू पण त्यांची पत्र ठेवली असशील ना, आम्हाला दिलं वाचायला. हो दे ना. वेगेनो, म्हातारीची मस्करी करताय काय? द्या तिथे सगळे पत्र इथे द्या. अशी कोणाची प्रेमपत्र वाचायची असतात का? आई, दादा एसटी स्टँडवर जायचे तेव्हा सोडायला जायचीच ना तू, ऐकलंय मी. ही बातमी कोणी दिली तुम्हाला? आजीने. आधी आपल्या गोऱ्या गोऱ्या मुलाला गोरीच मुलगी पाहिजे असं वाटायचं ना तिला, पण नंतर दादाने एवढीच ती तुझ्या प्रेमात होती. बरोबर, पुरे आहे. बर पुरे पुरे. निलेश, तुला यातनं नाही हवंय का रे? मला मला कशाला? दादांची आठवण म्हणून. आठवण म्हणून आताच वाटू शकते का? नंतर बघूयात ना सगळं. नंतर नंतर कधी बघायचं? तू जाशील निघून, कोण आवडणार? दादांच्या आजारपणात खूप रजा झाली, इतक्यात परत यायला जमणार नाही आम्हाला. पण नंतर जेव्हा केव्हा एकत्र येऊ तेव्हा ठरवू ना शांतपणे. शांतपणे? 2 वर्षांनी तू येतोस 15 दिवसांसाठी. शांतपणे कधी राहिलायस? दादाला बघायला पण यायला जमलं तुला. ते मी काय मुद्दाम ठरवून केलं नाही ना. नशीब, पण आई दादा तुझी पण जबाबदारी आहे. ते कळतं मला. मग उगाच पाठवले का पैसे? पैसे पाठवून दिलं म्हणजे संपलं का सगळं? या जगात पैशांशिवाय काही होतं का? विचार सुनीलला. बर काय आता मी काय केलं? दादा गेले तेव्हा तू बँकेत गेलेलं असतं रे. काय बोलतोय तू? कोणी कोणी भरले तुझे काम? ते काही असेल. घरातला माणूस गेले गेले कोणी बँकेत जातं का? दादाचं पण अकाउंट आहे ना त्याच बँकेत. तोंड सांभाळून बोल निलेश. नाही बोलणार. तुझ्या बायकोचा मला फोन आला होता. घर तुझ्या गावात करण्याबद्दल बोलत होतो. तिला सांगितलं आई असेपर्यंत मी कशावर सही करणार नाही. तुमचा काय भरोसा? मला तिला केव्हाही घ्यावाय. निलेश, अरे थांबा, तुम्हीच काय ठरवताय सगळं? दादांनी इच्छापत्र केलं होतं ना? 6 महिन्यांनी बदलायचे. घर माझ्या नावावर आहे असं लिहिलं त्यांनी प्रत्येक वेळी. हेच मला कळत नाहीये. घर तुझ्या नावावर करून कसे मोकळे झाले ते? कसे म्हणजे? येऊन जर मीच असायचो इथे केलं तर काय बिघडलं? तुझ्या नावावर का करतील ते? जमीन आईच्या नावावर आहे. ते घर मी बांधलंय. दादांनी पण पैसे टाकले होते. आणि पेन्शनचं काय रे त्यांच्या? त्यांच्या पेन्शनच्या पैशाला मी हात लावलेला नाही. उगाच भलते आरोप करू नका माझ्या. मी फक्त विचारलो रे. शेतीचं पण तेच. दादांनी फक्त तुझाच काय विचार केला का तू आणि तुझ्या बायकोने मिळून गटवलात त्यांना? हे बघा, मला या काळीचा इंटरेस्ट नाही, पण माझं एक ठरलंय. आई असेपर्यंत मी कशावरही सही करणार नाही. निलेश, पैशांचा मात चढला. खरंच निदान माझ्या घमाचा पैसा आहे. अरे मी पाठवलेल्या पैशाचा उपयोग झालाच ना. तुमच्यासारख्या आई दादांच्या पैशावर डोळा ठेवलेला नाही मी. इथे येण्या जाण्याचा खर्च करण्यापेक्षा तोच पैसा दादांच्या उपचारावर होईल. त्यातून ते बरे होतील हे असं वाटलं होतं मला. आणि मग येऊन निवांत त्यांना भेटायला. अरे त्यांचे जास्त दिवस उरले नाही हे कळल्यावर तरी यायचंच ना. नुकताच येऊन गेलो होतो मी आणि लगेच हे आजारपण सुरू झालं. तसं आपलं त्यावेळेस फोनवरती डिस्कशन झालं होतं, विसरतोय का सगळं? डायलिसिस, किडनी ट्रान्सप्लांट, सतत काहीतरी सुरू होतं.
ते काय तुमच्या दोघांच्या पैशांवर शक्य होतं? मी पाठवलेल्या पैशांचा उपयोग झालाच ना. अरे उपयोग झालाच ना माझ्या पैशांचा. निलेश, गप्पा बस एकदम. सुनील, स्मिता, एक शब्द बोलू नका आता. शब्द बोलू नका. अरे दादा ना 10 दिवस नाही झाले जाऊन तुमचे सगळे वाद सुरू झाले काय? सुनील, हे घर आहे ना वडिलोपार्जित आहे. तुझ्या डोक्यात जर विचार जर घातला ना की हे घर तुझ्या नावावर होईल, तो काढून टाका. खात्यातले पैसे तू काढणार नाही याच्यावर मी विश्वास ठेवते. हा विश्वास तू खोटा काढू देऊ नको. म्हणजे मिळवलं पेन्शनचे सर्व पैसे मी वापरणार आहे. मी. आणि काय चाललंय तुमचं? हे सगळं रामायण तुमचं चाललंय हा? माझ्या समोरच चाललंय, दादांसमोर चाललंय. याचं तरी भान ठेवा तुम्ही ठिकाणी. तुम्ही माझी तरी लास्ट ठेवा रे. ते नातेवाईक, ते शेजारी पाजारी आणि तुम्ही मुलं. मला ठाऊक आहे प्रत्येक जण ना कर्तव्य जबाबदारी म्हणजे सारं काही करताय. इतकी भावना शून्य आणि एवढी व्यवहारिक कधीपासून झाला तरी तुम्ही? व्यवहार आला म्हणजे काय प्रेम असं कपड्यासारखं उडून जातं का रे? कोणीतरी माझ्या मनाचा विचार करा. 35 वर्षाचा माझा संसार. जे दादा मनाची चावू लागली ना तर माझ्या मनाची काय गालमेल झाली. मला काय वाटलं असेल याचा कोणी विचार तरी केला का? आला का विचार तुमच्या मनात तरी? अरे निदान तुम्ही माझी पोटची पोरं म्हणून तरी चेहऱ्यावर नुसतं असं हसू घेऊन वावरायचं. ह्याच्यातूनही असे वाचतील म्हणून कसंच खोटी आशा बाळगायची. स्वतःला मनाला बजावत राहायचं. त्यांनाही उभारी देत राहायची. खचून जायला चालू. आता माझा सहप्रवास संपला. मावळतीच्या रस्त्यावर मी आता एकटीच उभी आहे. कल्पनेने काही उन्हाळून पडल्यासारखं झालंय. आणि त्यातल्या तुमची कटकटी, हेवे दावे, भांडणं मला काही नकोय. काही नकोय. वाटलं होतं आपण सगळे एकत्र आल्यावर ना तर बसू दादांच्या आठवणी काढूया. तुमच्या लहानपणीच्या आठवणी जगूया. किती मस्ती, किती दंगा करायचा रे या घरामध्ये तुम्ही. नुसता धुडगुस असायचा रे तुमचा. आणि दादा तुम्हाला ओरडायचे पण मग त्याच्यात ते तुमच्याच सामील सुद्धा पाहिजे या धुडगुसात. सुनील, निलेश, तुम्ही किती स्मिताला हैराण करायचं रे. तिला नुसते एकटी पाडायचा, चिडवायचा. मग दादा ना तिचे मित्र बनायचे, तिच्या बाजूने भांडायचे तुमच्याशी. अशी प्रत्येकाच्या मनात असेल ना रे आठवणी. वाटलं होतं कधी नव्हती ती माझी तिन्ही मुलं एकत्र आली आहे. आपण जुन्या आठवणी काढू, दादांच्या आठवणीत रमू. असलं काय तुम्ही तिघही ना नुसती सारं तुमचं लक्ष अगदी काम संपवण्यात, स्वार्थ साधण्यात, एकमेकांच्या आवडी धुडी काढण्यातच गेले. काय आम्हाला माफ कर. तुझा आणि दादांना आम्ही नेहमीच गृहीत धरत राहिलो. आम्हाला मनाने तसं वाटत राहिलं. आम्हाला माफ कराय. खरं
दादा किती हौसी रे, किती हौस त्यांना. ती खेळकर होते तुमचे दादा. त्यांना ना रडलेलं अजिबात आवडायचं नाही. आणि तुम्ही तिघं इथे येऊन असे हसत खेळत दिवस काढले असते इथे, त्यांच्या आत्म्याला शांती लागली असते. पण असो, आई अशा प्रसंगी जेव्हा भेटतात ना अमेरिकेत, तेव्हा गेलेल्या वर्षाच्या सुखद आठवणी करतात. त्याची मित्रमंडळी आहेत ना, त्याच्यावर एखादा विरोध सांगून त्या कार्यक्रमात रंगत भरत असतात. आपणही आता तसंच करूया. चालेल? चालेल आई? मी सुरुवात करतो. ओळखा. अरे हा जयंता म्हटलं तर पिकलं पाण. कॉलेजच्या गडग्यावर बसून नुसती टेहाळी करायचा. त्याचे किस्से त्याने सांगितले होते. हा, कॉलेजच्या कट्ट्यावर, ज्येष्ठांच्या कट्ट्यावर गोडगोड आज्याची वाट बघत असायचा. काय सावरती व्हायचं बकुळच्या फुलांचं गजरं